आज मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बनवते, जे 1 महिना आरामात टिकतात आणि खायला खूप पौष्टिक आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल सगळे न्यूट्रिएंट कसे भरभरून आहेत आणि हे 1 किलोच्या प्रमाणात आपण बनवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 200 ग्रॅम खजूर घ्यायचे बिया काढून, 1 मोठी वाटी बदाम, काजू आणि मनुके, 3 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे भोपळ्याच्या बिया, 2 वाट्या खोबऱ्याचा खीस, 1 चमचा डिंक घ्यायचा आणि 400 ग्रॅम मी खारीक घेतलेली आहे, जी खारीक बारीक चिरून घेतली. यामुळे खारीक मिक्सरला घरी बारीक करायला इझी जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये खारीक भाजून घेतो आहे. खारीक भाजल्यामुळे लवकर बारीक होते आणि टेस्ट खूप छान लागते आणि सोबतच लाडूसुद्धा खूप दिवस टिकतात. तर 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवर खारीक भाजून घ्यायचे. कलर चेंज झाला की काजू, बदाम आणि मनुके हे सुद्धा छान भाजून घ्यायचे. यानंतर आपण जे पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे सुद्धा मी भाजून घेते. यामध्ये तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता. आता मी इथं भोपळ्याच्या बियासुद्धा थोड्याशा भाजून घेते. नंतर पुन्हा तूप टाकून घेतलं आणि डिंक 2 मिनटं छान फुलेस तोपर्यंत भाजून घेतला. नंतर खोबऱ्याचा खीस होता तो सुद्धा 2 ते 3 मिनटं छान मीडियम गॅसवर भाजून घेतला. नंतर जी आपण खजूर घेतली होती ती सुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायची. इथं सगळेच आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते छान भाजून झालेले आहेत. तर आता आपण खारीकची पावडर करून घेतो आहे. तर खारीकची पावडर छान तयार करून झालेली आहे. मग आता यामध्ये काजू बदामची आपण पावडर करून घेतो आहे. त्याचसोबत डिंकाची पावडर, सोबत वेलचीची पावडरसुद्धा यामध्ये टाकून घेतो आहे. सगळे जिन्नस एका ताटामध्ये काढून घेतले. नंतर मी याच्यामध्ये जे आपण खोबरं भाजलं होतं ते हातावर कुस्करून टाकते. यामुळे लाडू खूप छान लागतात. आता आपण ज्यासोबत तेलबिया भाजल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मिक्स करूया. मनुके आणि जायफळसुद्धा थोडंसं खिसून टाकते. आता हे सगळे सुके जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये जी आपण खजूर भाजली होती तर ती मिक्स करून छान घ्यायची. खजूरमुळे याला बाइंडिंग छान येतं आणि गूळ वापरण्याची गरज लागत नाही. त्यामुळे डायबेटिक पेशंटसुद्धा हे छान आरामात खाऊ शकतात. तर आता मस्त याचे लाडू तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये, साईजमध्ये तुम्ही वळू शकता. आणि इथे बघा मस्त असा आपला ड्रायफ्रूटचा लाडू छान तयार झालेला आहे. या साईजमध्ये साधारणतः बांधा, कारण ड्रायफ्रूट एका लिमिटमध्ये खाल्लेले चांगले असतात. तर रोज तुम्ही सकाळी हा लाडू खाल्ला तर दिवसभर तुम्हाला छान पोषण मिळेल. तर इथं बघू शकता छान असे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत आणि 1 महिना तुम्ही छान प्रिझर्व करू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.